बाळाला पायऱ्या चढण्यासाठी मुद्दामून पायऱ्यांजवळ नेऊन ठेवा. म्हणजे बाळ हळूहळू एक एक पायरी चढण्याचा प्रयत्न करेल. जर बाळाला ते समजले नाही तर आपण एक पायरी त्याला चढून दाखवा किंवा त्याचा पाय पकडून त्याचा हात पकडून त्याला वरती ठेवून एक एक पायरी कशी चढायची ते शिकवा. एकदा का लक्षात ठेवले, जाणून घेतले की बाळ हळूहळू जिन्याने वर चढू लागते आणि जसजसे बाळ चढू लागते तस तसा त्याला आनंद वाटतो. अशा वेळी मुलांना अंगभर कपडे घालावे, ही काळजी पालकांनी घेतलीच पाहिजे. बाळ जसजसे मोठे होईल तसतसे जाणीवपूर्वक हालचाली करते, जाणीवपूर्वक वस्तू हातात पकडते, फेकायला सुरुवात करते. मग त्याला त्याच्यामध्ये मजा येते. बाळाला वेगवेगळे अनुभव देण्यासाठी दरवाजाच्या चौकटीवर रॉड लावा, त्यावर बाळाला लोंबकळू द्या. अशा गोष्टी करत असताना मात्र बाळाची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. त्याच्याकडे दुर्लक्ष न करता जमिनीवर उशी किंवा गादी ठेवा. बाळाला त्याच्यावर उताने झोपवा. बाळाचे दोन्ही बोट आपल्या मुठीमध्ये घट्ट पकडा. दोन्ही हात उचला. अशा वेळेला बाळाचं डोकं खाली असेल त्यावेळी बाळ वर उचलण्याचा प्रयत्न करेल. बाळाची पकड ढिली होण्यापूर्वीच त्याला खाली सोडून द्या. ही कृती अनेक वेळा करा, म्हणजे बाळ हळूहळू आपले डोके वर उचलण्याचा प्रयत्न करेल. थोड्या वेळाने ते सहज स्वतःच डोके उचलेल. म्हणजे काही सेकंदाकरता बाळ आपला स्वतःचा भार पेलवू शकेल. आपले दोन्ही बोट बाळाच्या मुठीमध्ये देऊन अंगठ्याने मूठ घट्ट पकडून आपण बाळाला असे झोके देऊ शकतो. असे केल्याने बाळाला आनंद वाटतो. या कृतीमध्ये बाळाची मानसिक तयारी होते आणि पडण्याची भीती नाहीशी होते. पुढील टप्प्यातील ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि ऍक्शन घेत रहा. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.